त्या गावामध्ये एक विणकर राहतो. तो वस्त्र विणण्याचं काम करतो आणि वस्त्र विणल्यानंतर ज्या सरळ लाकडावर ते वस्त्र लपेटलं जाते ते लाकूड तुटते. म्हणून तो शेजारी एक मोठं गाव असते, तिथे बाजार भरतो. ते बाजारातून लाकूड आणण्याकरता तो घरून निघतो. त्या बाजाराला वेळ आहे, 12 वाजले, म्हणून तो न्याहारी करून निघतो. न्याहारी व्यवस्थित झालेली असते आणि बाजाराला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक झाड दिसते. बाजाराला वेळ आहे, परंतु याने पोटभर नाश्ता केल्यामुळे त्याला वाटते झाडाखाली आपण जरा विश्रांती करावी, म्हणून तो विश्रांती करतो. ते विश्रांती करत असताना ते झाडाच्या फांद्याकडे लक्ष जाते की या झाडाच्या फांद्या किती सुंदर आहेत. त्या सुंदर फांद्या पाहून त्याला वाटते असंच मला माझं वस्त्र विणण्याकरता लाकूड पाहिजे. तर ते लाकूड पडते. त्याला मोठं आश्चर्य वाटते की काही वारं बारं नाहीये, काही झाडावर माकडं नाहीयेत, ते फांदी तुटून कशी पडली. तेव्हा तो वृक्ष जो आहे तो साधारण वृक्ष नसतो, तो कल्पवृक्ष असतो. जे तुम्ही कल्पना कराल ते पावेल. त्याप्रमाणे त्यांनी जी कल्पना केली की माझं वस्त्र विणण्याकरता सरळ लाकूड पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, म्हणून मी बाजारात जातो. ते लाकूड त्याला मिळते म्हणून तो खांद्यावर घेऊन निघतो. तर तो जो वृक्ष आहे तो साधारण वृक्ष नसल्यामुळे तो म्हणतो, अरे विणकरा, तुला काय पाहिजे? तो म्हणतो, हे लाकूड मोडलं तुम्हाला परत बाजारात यावं लागेल आणि लाकूड घेऊन जावं लागेल. तर तो वृक्ष म्हणतो, आगा विणकरा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, काय पाहिजे? तो म्हणतो, मोडीये तोडीये आणि वेवची दे. म्हणजे हे लाकूड मोडलं तर मला दुसरं लाकूड विकत घ्यावं लागेल. तर तो अजून एक फांदी देतो, सरळ फांदी. तो घेऊन घरी जायला निघतो. याप्रमाणे स्वामींनी भक्तजनाला हा दृष्टांत सांगितलेला आहे. त्या दृष्टांताचा भावार्थ जो आहे की जसा त्या विणकराला तो कल्पवृक्ष प्रसन्न झाला तर त्याला दुसरी फांदी मिळाली, तसं तुम्हाला परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काय परमेश्वराजवळ प्रापंचिक वस्तू मागायच्या का? परमेश्वर प्राप्त झालेला आहे. जसा राजा प्रसन्न झाला तर तुम्ही एखादा प्लॉट मागा, घर मागा, जमीन मागा, मंडलाचं राज्य मागा, तो द्यायला समर्थ आहे. तसा जीव प्रसन्न झाली, जीवे काही प्रापंचिक वस्तू मागायची आहे का? ही तुमच्या प्रारब्धाने मिळणारीच आहे. तर परमेश्वर तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त करणार आहे, तो मोक्ष देणार आहे. त्या मोक्षदानाकडे आपण परमेश्वराचा आनंद मागायला पाहिजे. तो आनंद कुमारी तपस्विनी किरणताई ह्या संसाराचा त्याग करून मनावर नियंत्रण करून त्या परमेश्वराचं मनन चिंतन करण्याकरता आज अनुसरत आहेत. परमेश्वराचं नामस्मरण करत आहेत. परमेश्वराच्याच नामाने परमेश्वराची प्राप्ती होते. असा परमेश्वर तिला आपला शाश्वत आनंद प्रदान करो. तिने नित्य नेमाने
परमेश्वराचं चिंतन मनन करावं आणि आपलं जीवन सफल करावं आणि आपण सर्वांनी परमेश्वराचं शुभचिंतन करून आपलं जीवन सफल करावं. शेवटी तरी परमेश्वराला अनुसरा, परमेश्वराचं नामस्मरण करा. या कार्यक्रमाचे आयोजक परम पूजनीय परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री डोळसकर बाबा हे तिला धर्मरक्षणार्थ कूप काठी आहेत. कूप काठीप्रमाणे तिच्या धर्माचं संरक्षण करून तिला अनिष्टापासून वाचून इष्ट प्रदान करतील अशी प्रभूचरणी प्रार्थना करून आपण सर्व आपल्या सांसारिक जीवनामधला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन अभिवादन करून सर्वांचं अभिनंदन करतो. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.